तर आता आपण बघणार आहे आपल्या तिसऱ्या मोदकांची रेसिपी जी आहे हेल्दी रेसिपी मधली थर्ड रेसिपी, ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत आपल्या घरातल्या गव्हाच्या पिठापासून खूप हेल्दी असे मोदक आपण बनवणार आहे। तर त्याचं आता आपण साहित्य बघणार आहे। पहिलं आपण घेतलंय 1 वाटी गुळ पावडर, त्याचबरोबर आपण घेतलंय अक्रोडची पावडर। याला मी आधी तुपात भाजून त्याला मिक्सरला लावून प्रॉपर पद्धतीने पावडर करून घेतलंय। त्यानंतर आपण काही घेतलेले आहेत मनुका, त्याचबरोबर यातला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे खसखस आणि ही खूप महत्त्वाची असणार आहे। त्याचबरोबर वेलची आणि जायफळ यांची पावडर। त्यानंतर बघून घेऊया या रेसिपीसाठी आपल्याला थोडंसं जास्त तूप लागणार आहे, तर तूप घेतलंय मी 1 वाटीभर। त्याचबरोबर माझ्याकडे जे अवेलेबल ऑल ड्रायफ्रुट्स होते तर त्यांना प्रॉपर पद्धतीने भाजून मी त्याला थोडंसं मिक्सरमध्ये लावून घेतलंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथं घेतलंय 1.5 वाटी आपल्या गव्हाचं पीठ। येस, हे गव्हाचं पीठ खूप महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे। तर हे जे आपले मोदक आहेत ना, हे मोदक अगदी माव्याच्या पेढ्यापेक्षाही सुंदर लागतात। सो इतकी जबरदस्त ही रेसिपी असणार आहे। सो बघूया आता आपली आपण कृती। तर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या कृतीकडे। या कृतीमध्ये आता आपण काय करणार आहे, एक प्रॉपर पद्धतीने भांडं घेतलंय आपण, गॅस चालू केलेला आहे आणि त्यामध्ये आता आपण 2 चम्मच घरचं साजूक तूप आपण इथं वापरलेलं आहे। 2 चम्मच तूप आपण इथं घालून घेणार आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये आपलं जे गव्हाचं पीठ आहे तर ते याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे। साधारणतः मी इथे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण इथं घालून घेणार आहे याच्यामध्ये आणि या तुपामध्ये प्रॉपर पद्धतीनं याला आपण भाजून घेणार आहे आता। येस, जरासं बघू शकता, याला थोडंसं सुरुवातीला तुम्ही फिरवून घ्या। आणि सगळ्यात टिप महत्वाची यातली अशी की तुम्ही याला ज्या वेळेला बनवता तर तुम्हाला याला मंद आचेवरती याला बनवायचंय। जर तुम्ही गॅस जास्ती ठेवताय तर मे बी हे थोडंसं जळू शकतंय, भाजू शकतंय जास्तीचं, आणि जास्त भाजल्यावरती त्याची टेस्ट चांगली येत नाही। सो सगळ्यात महत्वाचं हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय आणि प्रत्येक 1-1.5 मिनिटांनी तुम्हाला त्यामध्ये 1 चम्मच तूप त्यामध्ये ऍड करायचंय। येस, आता मी सुद्धा याच्यामध्ये 1 चम्मच तूप पुन्हा एकदा ऍड करतेय। एकदम तूप घालायचं नाहीये याच्यामध्ये, 1च चम्मच आपण इथे घालणार आहे आणि 1 चम्मच आपण घालून याला पुन्हा एकदा फिरवून घेणार। येस, मी याला आता तब्बल 5 मिनिटं भाजून घेतलंय। तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं दिसतंय, बट हे अजूनही भाजणं बाकी आहे। जोपर्यंत आपल्याला आपल्या पिठाचा, गव्हाच्या पिठाचा एक खमंग वास येत नाही तोपर्यंत तुम्हाला याला भाजून घ्यायचंय। आता याच्यामध्ये मी पुढचा इन्ग्रेडियंट ऍड करत आहे। त्यामध्ये आता मी पुढचा इन्ग्रेडियंट घालत आहे, तर तो आहे मी भाजलेले इथे खसखस घातले जे अवेलेबल होते माझ्याकडे। पण हा इन्ग्रेडियंट खूप महत्वाचा आहे, तर तो आता या स्टेजला आपण त्यामध्ये घालून याला अजून थोडा वेळ खमंग भाजून घेणार आहे। येस, तुम्ही आता चेक करू शकता याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे, पेस्ट सारखी याची कन्सिस्टन्सी झाली आहे आणि याचा एक खूप सुंदर वास यायला लागलाय, सुगंध यायला लागलाय। सो तुम्ही चेक करू शकता या पोझिशनला तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे असलेली जी ड्रायफ्रूटची पेस्ट म्हणजे पावडर आहे तर ती तुम्ही ऍड करू शकता। आता मी या वेळेला ऍड करत असताना त्याच्यामध्ये बरेच सारे ड्रायफ्रूट ऍड केलेले आहेत, तर त्यामध्ये बदाम आहेत, काजू आहे आणि वॉटरमेलन सीड्स आहेत, सनफ्लावर सीड्स आहेत, हे सुद्धा हेल्दी ऑप्शन मी त्यामध्ये ऍड केले आहेत। आणि आता याच्यामध्ये मी अक्रोडची पावडर जी माझ्याकडे आहे तर ती सुद्धा मी ऍड करून घेणार आहे आणि ही सुद्धा याच्यामध्ये आपण थोडंसं रोस्ट करण्यासाठी याच्यामध्ये आपण घालतो। येस, अक्रोडची ऑल पावडर मी याच्यामध्ये घालतेय, चेक करू शकता, आणि याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं। यामध्ये आता मी मनुका सुद्धा थोडा ऍड करतेय कारण याने खूप सुंदर टेस्ट येणार आहे आणि या लाडूंची, या मोदकांची जी टेस्ट आहे ना ही खूप जबरदस्त येणार आहे कारण आपण हे पिठापासून बनवतोय, हे हेल्दी आहेत आणि प्लस हे टेस्टी सुद्धा असणार आहे। आता यामध्ये मी पाऊण वाटी साधारण गुळ घातलेला आहे, यातला गुळ पावडर आहे, ही मार्केटमध्ये मिळते इझिली, तर तुम्ही याला यूज करू शकता याच्यामध्ये, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये याला बनवता येईल कारण ही पावडर लगेचच यामध्ये विरघळते आणि खूप चांगल्या पद्धतीने ती मिक्स सुद्धा होते। आता आपण या पिठामध्ये जे आपण सारण बनवलंय आपल्या मोदकाचं त्यामध्ये आपण जायफळ आणि वेलची यांची पूड घालून घेणार आहे। ही प्रोसेस सगळ्यात शेवटला करायची आहे, ज्यावेळेला आपलं जे सारण आहे हे सारण प्रॉपर पद्धतीनं 50%पेक्षाही जास्त थंड होऊन जाईल आणि त्यानंतर आता आपण याचे मोदक बनवून घेणार आहे। सो येस, बनवूया आता आपले मोदक। सर्वप्रथम आपण हा जो साचा आहे मोदकाचा त्याला थोडंसं तूप हलकं लावून घेणार आहे आणि हे तूप लावून घेण्याची प्रोसेस खूप महत्वाची। आता आपण या मोदकच्या साच्यामध्ये आहे ना
आपलं जे सारण आहे मोदकाचं तर ते भरून घेणार आहे. आणि याला भरताना काळजी घ्यायची की आपल्याला दाबून भरायचं त्याला, जेणेकरून आपल्या मोदकाचा जो आकार आहे ना हा खूप जबरदस्त येतो. तर याला प्रॉपर भरून घ्यायचं आहे. येस, आणि हा कम्प्लीट पूर्ण आपल्याला भरून घ्यायचा आहे, पूर्ण भरून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अख्खे काही ड्रायफ्रुट्स त्यामध्ये घालावे, तुम्ही घालू शकताय, पण आम्हाला तेवढे फार ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत, सो आम्ही त्याला थोडंसं बारीक करूनच याच्यामध्ये घातलंय. सो याला कट टू कट आपण प्रॉपर भरून घ्यायचंय, जेणेकरून याचा जो तळ आहे, बेस आहे, हा प्रॉपर बसू शकेल. आणि आता मी हे ओपन करणार, थोडंसं दाबून झाल्यानंतर याला आता आपण ओपन करून घेणार आहे. येस, आता ओपन करूया आपण. हा जो साचा आहे त्याला ओपन करून घेऊया आपण. हा, आता आपण याला उघडून घेणार आहोत. तर येस, खूप खूप जबरदस्त अशा पद्धतीचा हा आपला मोदक तयार झालेला आहे. आणि जरासं चेक करा की ज्या वेळेला हा मोदक बनतो ना, तुम्हाला याला थोडंसं आवळून घेणं गरजेचं आहे, कारण तरच हा प्रॉपर पद्धतीनं आकारामध्ये येतो. येस, तर हा तयार झालेला आहे आपला सुंदर असा मोदक, तुम्ही बघू शकता. आणि याचा आकार सुद्धा खूप जबरदस्त आलेला आहे. आणि तुम्ही याला तुमच्या घरामध्ये बनवून घ्या. आता मी हे बाकीचे मोदक बनवून घेणार आहे. हा मोदक इतका जबरदस्त दिसतोय आणि असेच उरलेले मोदक मी बनवतो. तर तयार झालेत आपले जबरदस्त असे हे गव्हाचे मोदक. खूप हेल्दी, खूप जबरदस्त आणि टेस्ट इतकी भारी आहे ना, खूपच सुंदर. सो तुम्ही जरूर याला ट्राय करू शकता.